तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। पवारांच्या राष्ट्रवादीनं नवी मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू केलं। अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि आंदोलन जे आहे जसं पुढे जाताना पाहायला मिळते तसं कार्यकर्ते आणि पोलिसांची या ठिकाणी धरपकड या ठिकाणी मिळते आणि या आंदोलनामध्ये सक्रिय असलेले जे कोणी आंदोलक आहेत त्यांना आता पोलिसांकडून या ठिकाणी धरपकड केली जात असताना आपल्याला पाहायला मिळतात। या आंदोलनाचं नेतृत्व प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, त्याचसोबतच माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पोलिसांकडनं या ठिकाणी धरपकड केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शशिकांत शिंदे पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे, जाऊन देत नाही। मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी सरकारचा विरोध केला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। पवारांच्या राष्ट्रवादीनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। तर सरकारची जी जनतेच्या विरोधातली धोरणं आहे त्या विरोधात आता हा मोर्चा निघालेला आहे। महागाई असू देत, इंधन दरवाढ असू दे, बेरोजगारी असू देत, या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून केला जातोय। चुलीवर भाकरी बनवण्यात आलेली आहे आणि चुलीवर भाकरी बनवत सरकारचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा सिलेंडरच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ झालेली आहे, याकडे विशेष लक्ष वेधलं जातंय आणि सरकारचा निषेध आपल्याला पाहायला मिळत आहे। आमदार रोहित पवार यांना पोलिसांकडनं या ठिकाणी ताब्यात घेताना सरकार आमच्या डरती है, सरकार आमच्या डरती है। सरकार आमच्या डरती है, पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है। सरकार आमच्या मोदी सरकार, मोदी सरकार, बघितलं तर आमदार रोहित पवार ठिकाणी पोहोचले। रोहित पवार आपल्या बरोबर आहेत। रोहित पवारची पोलीस तुम्हाला आमच्या डरती है, तुम्हाला पोलीस हे काय नाही ताकदीचा वापर करतायत। लोकांचं जे काय आज हाल होत आहे, महागाई वाढलेली आहे, त्याच्यावर दुर्दैवाने बोलून दिलं जात नाही, आंदोलन केलं जात नाही, आमच्या नेत्यांना ताब्यात घेतले। हे असं जर चालत राहिलं तर लोकशाही या देशामध्ये राहणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी होईल। सातत्यानं ही धरपकड केली जाते, तुम्ही जिथे जिथे आंदोलनाला जाताय तिथे पोलीस टाकलं जाते, पण शेवटी आम्ही न घाबरणारे लोक आहोत, आम्ही लढणार, जे काय करायचं ते करा, आम्ही काय कोणाला घाबरत नाही। जे लोक घाबरणारे होते ते त्यांच्या सत्तेत गेले, इथं जे राहिले ते खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची मावळेत लढणारे लोक आम्ही लढत राहणार। रोहित पवारांनी ही प्रतिक्रिया आपण पाहतोय की या ठिकाणी आपण सध्या पाहतोय की रोहित पवार यांना सध्या ताब्यात घेतलेलं असे अनेक कार्यकर्त्यांना सध्या पोलीस ताब्यात। तर अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं आपण पाहू शकतोय। यामध्ये रोहित पवार यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। चुलीवर भाकरी बनवत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। जितेंद्र आव्हाड हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार या आंदोलनामध्ये सहभागी झाले। पोलिसांकडनं आज मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी नवी मुंबई आंदोलन जे आहे ते
माझ्याकडे पाहायला मिळत आणि आता जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडनं या ठिकाणी ताब्यात घेतलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. आमदार रोहित पवार आणि शशिकांत शिंदे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना मात्र आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता मात्र जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांना पोलिसांकडनं या ठिकाणी ताब्यात घेण्याची प्रोसेस जी आहे ती मोदी सरकार, ये सरकार हमसे डरती है। तर शशिकांत शिंदे यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. रोहित पवार यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं आपण पाहू शकतोय. रोहित पवार यांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे. या ठिकाणी